आपण आज पुन्हा एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणामांच्या न्यायालयीन निर्णयावर चर्चा करणार आहोत. हा निर्णय आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील सहकारी बँकांविरुद्ध दिलेल्या आदेशावर. हा केवळ बँकिंगचा किंवा कायद्याचा विषय नाही, तर धार्मिक निधीचे संरक्षण आणि विश्वासाचे पावित्र्य या मूलभूत तत्वांशी जोडलेला आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यामधील ब्रह्मगिरी पर्वताच्या जंगलातल्या निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेलं तिरुनेल्ली देवस्वम हे भगवान विष्णूला समर्पित असं मंदिर आहे, जे पूर्वजांशी संबंधित धार्मिक विधी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे आपल्या नाशिक सारखं या क्षेत्राला दक्षिण काशी सुद्धा समजलं जातं. हे मंदिर मलाबार देवस्वम बोर्डाच्या अखत्यारीत आहे. केरळमध्येच पद्मनाभ स्वामींचं मंदिर देखील आहे. त्या मंदिराचा खजिना आपल्या देशातल्या काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त असल्याच्या चर्चा आपण ऐकल्या असतीलच. त्याचप्रमाणे ह्या तिरुनेल्ली देवस्वम ह्या मंदिरामध्ये जमा होणारी देणगी आणि दक्षिणा केरळच्या काही स्थानिक सहकारी बँकांमध्ये FD किंवा फिक्स्ड डिपॉझिट म्हणून जमा होत्या. त्या FDंची मुदत जेव्हा संपली तेव्हा मंदिर व्यवस्थापनाने त्या परत मागितल्या. पण या ठेवींची मुदत संपल्यावरही संबंधित सहकारी बँका ठेवींचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होत्या. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने या विरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. मंदिर व्यवस्थापनाची तक्रार ऐकल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने एक अतिशय स्पष्ट आणि कठोर आदेश दिला. संबंधित सहकारी बँकांनी तिरुनेल्ली मंदिराच्या सर्व मुदत ठेवी म्हणजे FD त्वरित बंद कराव्यात. मुद्दल आणि व्याज संपूर्ण रक्कम 2 महिन्याच्या आत मंदिर व्यवस्थापनाला परत करावी आणि मंदिर व्यवस्थापनाने निधी अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी तो राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा करावा. केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की देवस्वम बोर्डाच्या नियमानुसार मंदिराचे निधी सहकारी बँकांमध्ये ठेवायला मनाई आहे. शिवाय केरळ उच्च न्यायालयाने बँकांचे ऑडिट अहवालाचे निरीक्षणानुसार ह्या सहकारी बँकांची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यामुळं हा निधी धोक्यात येऊ नये यासाठी हा निधी राष्ट्रीयकृत बँकेत किंवा दुसऱ्या एखाद्या सुरक्षित आर्थिक संस्थेत ठेवण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. या 5ही बँकांनी केरळ उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. बँकांचे म्हणणे होते की 2 महिन्यात इतका मोठा निधी परत करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आहे आणि त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटेल. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर 5 डिसेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निर्णय दिला. हा निर्णय फक्त तिरुनेल्ली मंदिरासाठीच नव्हे, तर भारतातील सर्व धार्मिक संस्थांच्या निधी संरक्षणासाठी एक माइलस्टोन किंवा मैलाचा दगड ठरला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बक्षी यांच्या खंडपीठाने सर्व सहकारी बँकांची अपील फेटाळली आणि केरळ उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. खंडपीठाने अत्यंत कठोर शब्दात बँकांना फटकारले, हा पैसा मंदिरांचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो देवतेचा पैसा आहे. त्यामुळे हा पैसा फक्त मंदिराच्या हितासाठी जतन केला पाहिजे, संरक्षित केला पाहिजे आणि वापरला गेला पाहिजे. तो कोणत्याही सहकारी बँकेच्या उत्पन्नाचे साधन किंवा अस्तित्वाचे साधन बनू शकत नाही. सहकारी बँकांच्या आर्थिक अडचणींवर न्यायालयाने सहानुभूती दर्शवली नाही. त्यांनी स्पष्ट केले की सहकारी बँकांना ठेवी आकर्षित करण्यासाठी स्वतःची विश्वसनीयता आणि आर्थिक स्थिती सुधारावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की धार्मिक निधी हा केवळ विश्वस्त निधी नसून तो अत्यंत पवित्र निधी आहे. या निकालामुळे काय साध्य झाले? या निर्णयाने धार्मिक ट्रस्ट आणि देवस्थानाच्या निधीला राष्ट्रीयकृत बँकांमधील सुरक्षिततेची कायदेशीर हमी मिळाली आहे. ज्या सहकारी बँकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यांना यापुढे धार्मिक संस्थांच्या निधीवर अवलंबून राहणे अत्यंत कठीण होईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी बँकांना वेळेत वाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना केरळ उच्च न्यायालयात पूर्ण अर्ज करण्याची सूट दिली आहे. याचा अर्थ निधी परत करावाच लागणार आहे, पण त्यासाठी काही महिन्यांची मुदत वाढवून मिळू शकते. हा निर्णय देशातील हजारो देवस्थानांना आपले कोट्यवधी रुपयांचे निधी अधिक सुरक्षित ठिकाणी वळवण्यास प्रवृत्त करेल.
सारांश हाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या पलीकडे जाऊन नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांना महत्त्व दिले आहे. देवतेचा पैसा सुरक्षित ठेवणे ही सर्वसामान्यांची आणि न्यायालयाची ही प्राथमिकता आहे, हे या निर्णयाने सिद्ध केले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक मंदिरं आहेत. त्यामध्ये जमा होणाऱ्या देणग्या देखील अनेक सहकारी बँकांमध्ये ठेवल्या जातात. काही मंदिरांच्या स्वतःच्या सहकारी बँका देखील आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाचा आपल्याकडच्या बँकांवर काय परिणाम होतोय हे पुढील काळात समजेलच. 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदावर आलेले चीफ जस्टिस सूर्यकांत यांचे मागील 10 दिवसातील काही निर्णय न्याय आणि धर्म यांचे महत्त्व अधोरेखित करत आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दलची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.